मी नेहमी म्हणत होते की लोकसभामध्ये तर कोणाला मत द्यायचं हे ठरलेलं आहे, पण विधानसभेत कोणता झेंडा घेऊ हाती हा प्रश्न पडणार आहे। तो अशाच प्रकारचा निराधार माहिती स्रोत त्यांना व्हॉट्सअपी सगळ्या युनिव्हर्सिटीमधून त्यांचा तो माहिती स्रोत आहे, तिथून ती माहिती त्यांना मिळत असते। राष्ट्रामध्ये जिथे तिथे मोर्चे निघतात की वक्फ बोर्डला खारिज करा, वक्फ बोर्डला खारिज करा, आणि तुम्ही वक्फ बोर्डला 10 कोटी रुपये सँक्शन करताय। केतकीचं वक्फ या बोर्डाबद्दलचं जे मत आहे ते भारतामधल्या लाखो करोडो कट्टरतावादी हिंदुत्ववादी मंडळींचं मत आहे। तुम्ही बधीर आहात की तुम्ही आम्हाला बधीर करून सोडणार आहात? अरे निर्लज्ज माणसांनो, थोडा तरी संघाला तोडलं, सनातनींना तोडताय। ठरवलंय काय की तुम्हाला तुमच्या बाजूने हिंदूही नकोय, हेही ठरवलंय का तुम्ही? हे बोर्ड कशासाठी स्थापन झालं, त्याचा उद्देश काय, त्याच्यातून काय साधायचं असतं, तर संघी भाजपाई हिंदुत्ववादी मंडळींना त्याची प्राथमिक माहिती सुद्धा नाही आहे। केतकी चितळे ही अशाच प्रकारच्या हिंदुत्ववादी मंडळींचा एक भाग असल्यामुळे ह्या पद्धतीचा संताप व्यक्त केलेला आहे। पण थँक्यू तीन तिघाडी सरकार, तुमच्यामुळे विधानसभेत नक्की नोटाचं बटन टाकलं।